एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक, एक जण पोलिसांच्या ताब्यात, दगडफेक करणारा मनोरुग्ण असल्याची माहिती। मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर अचानक दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर अतुल सावे यांची गाडी उभी असताना एकाने त्यांच्या गाडीला दगड फेकून मारला आणि ही घटना आज शनिवारी दिनांक दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं असून दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येते आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अतुल सावे हे आपल्या पुंडलिक नगर कार्यालयात उपस्थित असताना त्यांची गाडी कार्यालयाच्या समोर उभी होती। त्यावेळी एका तरुणाने अचानक गाडीवर दगड फेकला। दगड गाडीच्या समोरील भागावर आदळल्याने गाडीचे किरकोळ नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे। अतुल सावे यांच्या ड्रायव्हरने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे। एका व्यक्तीने अतुल सावे यांच्या पुंडलिक नगर येथील कार्यालयासमोर त्यांची गाडी उभी असताना गाडीवर दगडफेक केली। यावेळी अतुल सावे हे कार्यालयातच उपस्थित होते। अतुल सावे हे कार्यालयातून बाहेर निघण्याच्या तयारीत असताना एका व्यक्तीने ही दगडफेक केली। त्यानंतर तरुणाला स्थानिक लोकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे। पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, तर हा आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येते। याबाबत अद्याप मंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही। माननीय मंत्री सावेसाहेब त्यांच्या कार्यालयामध्ये असताना सकाळी 11:15च्या सुमारास इसम नामे गणेश सखाराम शेजूळ हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये जाणं त्याचं असतं। तो त्याच्यावरती 2010 पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे। नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता। त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे। आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे। त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे। ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। या प्रकरणामध्ये त्यांची काही तक्रार वगैरे काय गुन्हा दाखल होणार आहे? आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तो जरी मनोरुग्ण असला तरी त्याचा काय उद्देश होता या दृष्टीने काही तपास वगैरे होता? नाही, अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे। बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करीत आहोत। तो जो ताब्यात घेतलेला व्यक्ती त्याचा काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे? नाही, त्याबाबत आमची आणखी सविस्तर चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।